बरं, कर्नाटकची ऐरावत ही जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला कुठेतरी असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये हे केव्हा अवतरणार? नाही नाही, अवतरायला काही एवढी मोठी गोष्ट नाही हो. पण कर्नाटक राज्याची लोकसंख्या आपल्या लोकसंख्येपेक्षा अर्धी आहे. त्यांच्याकडे तसं सक्षम एस टी महामंडळाला त्यांनी केलेलं असल्या कारणामुळे ते ऐरावत ते धावतात. मी सुद्धा आता 200 बसेस ज्या स्लीपर कोच घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत. म्हणजे त्यातले जे ओल्वो बसेस आहेत त्यातले 30% हे स्लीपर कोच राहतील आणि 70% हे सिटिंग कोच राहतील आणि आम्ही लॉंग टूरसाठी त्या वापरणार आहोत. म्हणजे आम्ही सुद्धा ऐरावत नाही, त्यांच्याकडे 2-5 ऐरावत असतील, आम्ही तर 200 ऐरावत घेतोय असं म्हणायला हरकत नाही. महाराष्ट्र कर्नाटकच्या फार पुढे हो. नाही नाही, मी त्या बाबतीत नाही नाही, याच्या बसेसच्या बाबतीतच म्हणतो मी बाकी डेव्हलपमेंटमध्ये तर आहेच, परंतु बसेसच्या बाबतीत सुद्धा पुढे आहे. कारण त्यांच्याकडे अवघे 10,000 बसेस आहेत. आता आपल्याकडे 18,000 बसेस आहेत आणि भविष्यामध्ये त्या बसेस आता जवळजवळ आमच्या 27,000पर्यंत वर्षभरात होतील. खरं आहे. आणि मला असं वाटतं की खरं तर एस टी ही अशी आहे की अगदी कानाकोपऱ्यात पोचते, गावाखेड्यात पोचते. त्यामुळे जाहिरातीच्या माध्यमातून म्हणा किंवा ह्या सगळ्या माध्यमातून एक सक्षमीकरणाची म्हणजे होऊ शकतं आणि ती स्वतः सक्षम आहे की अशा जाहिराती मिळवून किंवा अशा पद्धतीनं योजना आहेत त्यासुद्धा गावोगावी पोहोचण्यामध्ये जितकी एस टी पोहोचवू शकते, मला असं वाटत नाही दुसरी कुठली यंत्रणा इतक्या डीपली कोणी जाऊ शकतं.